प्रोग्रामची सुरुवात आम्ही एका प्रार्थनेने करतो. आताही आपण सगळेजण जागेवर उभं राहून 1 मिनिटभर प्रार्थना करणार आहोत मनातल्या मनामध्ये. प्लीज स्टँड अप फॉर द प्रेयर. तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले, आशाएं हिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी. या बॅचने मला सगळ्यात जास्त आनंद दिला. आणि मग त्याने सांगितलं की हनुमान मी 250 भाषणं केली तर म्हणलं चालेल, तू मला काय देणार. आणि त्याच्यामधूनच ह्या वर्ल्ड कपची आजच्या स्थापना झाली आणि तो म्हणजे चित्रभूषण पुरस्कार स्टार्ट झाला. 250चे 250 झाले, 250चे 350 झाले, 350चे 450 झाले. वैशाली भोसले म्हणून मुलगी जी बालाजी विश्वची संचालिका डायरेक्टर, तिने सांगितलं मी तुला 450 भाषणं करून देतो, तू देणारच मला. म्हटलं हो. 450 भाषणापर्यंत हा प्रवास चालू झाला. नगरमधली एक डॉक्टर स्वाती लवंगारे, ॲक्च्युली पुणे जिल्ह्यातल्या, पण त्या डॉक्टर तिकडे माहेर तिकडे त्यामुळे तिकडे येत होत्या. आणि त्यांनी सांगितलं की हनुमान हे 300-400 भाषणाने चांगला वक्ता नाही होऊ शकत. चांगला वक्ता जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला करायचं असेल तर त्यानं वेगवेगळ्या एरियामध्ये, अनोळखी एरियामध्ये वेगवेगळ्या टॉपिकवर बोलला पाहिजे. कारण मित्रांनो, आपण टू व्हीलर 4 व्हीलर शिकायला गेलो तर आयुष्यात काही घडामोडी घडतात. त्याच घडामोडी या वक्ता होण्याच्या प्रोसेसमध्ये, कार्यकर्ता टू नेता होण्याच्या प्रोसेसमध्ये घडतात. सगळ्या प्रोग्राममध्ये मी तुम्हाला असं नाही म्हणणार की त्या क्लासमध्ये आलेले सगळ्याच जणांना मी सगळं शिकवलं. नो, बऱ्याच गोष्टी त्यांना ऑलरेडी माहिती होत्या, बऱ्याच गोष्टी ते त्यांच्या आयुष्यात करत होते. पण मी जेव्हा त्यांना इथं एक एक गोष्ट समजावत होतो त्यावेळेस त्यांना हे समजलं की अरे हाच तो रूट आणि मी जे करतो ते करेक्ट आहे. इन शॉर्ट, चित्राला काय शिकवतो जर तुम्ही मला विचारलं तर 3च गोष्टी शिकवतं. एक, पहिली स्वतःवरचा विश्वास, दुसरं माझ्या स्वप्नावरचा विश्वास, आणि तिसरं मी जे कृती करतो त्याच्यावरचा विश्वास. जे जे याच्यात पास होतं त्या आयुष्यात कधीच माघारी येत नाहीत. याचं कारण स्पष्ट आहे. स्वतःवरचा विश्वास वाढला की आयुष्यात संपलं. काल तुम्ही पाहिलं असेल, आय थिंक वर्ल्ड कपचे जर तुम्ही लास्टच्या इंटरव्ह्यूज ऐकले असतील तर धोनीचा इंटरव्ह्यू या, सचिनचा इंटरव्ह्यू या, सगळ्यांच्या इंटरव्ह्यूज ते सांगत होत्या की पहिला सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ बिलीफ इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तो सेल्फ बिलीफ एकदा डेव्हलप झाला की आयुष्यात माणूस कधीही मागे येत नाही. तत्व एकच, या जगात जेव्हा एखाद्या माणसाचा धंदा चालतो, आपला चालत असताना, याचाच अर्थ त्या माणसाकडे काहीतरी चांगली क्वालिटी असणार आहे. नो, जर या सगळ्या चांगल्या माणसांची क्वालिटी जर आपण घेतली थोडी थोडी तर काय होऊ शकतं. एक चांगली मिसळ, चांगली भेळ आपण लोकांना देऊ शकतो. सॅम वॉल्टन ह्या एका तत्वावर जगले. माय डिअर फ्रेंड, खरं तर गंमत म्हणून चाकोरी बोर्डाकडे पाहिलं होतं, पण आजच्या या धकाधकीच्या ताणतणावाच्या काळामध्ये चाकोरी मोडा इज व्हेरी इम्पॉर्टंट. आयुष्यात जिथं तर मिळेल, जेव्हा जेव्हा मिळेल, जगाचा विचार न करता ज्याचा तुम्हाला आनंद मिळेल ते करा. अगदी गेल्या नोव्हेंबरची एक स्टोरी तुम्हाला ऐकवेल, सारसबागला घडलेली. इथेच सारसबागच्या समोर मी नारळ पाणी पित होतो आणि ते नारळ पाणी पित असताना तिथे त्या मुलांची बस आलेली आणि ती माझ्यावर मित्र होता माझा, आणि ते मुलं अशा वाकोल्या दाखवत होते. मी नारळ पाणी पित होतो, नारळ बाजूला ठेवून त्याला असं केलं. मित्र म्हटलं बावळट, त्या मुलांना काय करतो, छोटी आहेत. म्हटलं भाऊ, मी तसं केलं ना त्यांना आनंद मिळतोय, त्यांनी केल्याने मला आनंद मिळतोय ना, तुझा काय प्रॉब्लेम आहे का. कारण लोक तुम्हाला ऑब्जेक्शन घेतील. किंवा रस्त्याने जाताना काही लोक नाही का गुणगुणत जातात, हात हलवत जातात, आपण तो वेड आहे. माय डिअर, तो हसत जातात पा, तो वेडा नसतो. तो त्याच्या मनात त्याने पॉझिटिव्ह थॉट्स आणलेले असतात जे त्याला आठवतं आणि त्याच्याचे आपण नाही बोलता बोलतो येते की नाही स्माईल छोटंसं, आपण तो का हसला. याचं कारण सिंपल आहे की त्याने पॉझिटिव्ह थॉट्स माइंडमध्ये आणलेत आणि त्याची ती रिॲक्शन आहे. तो वेडा नसतो, वेडा आपण असतो कायम त्रिकोणी चेहऱ्यामध्ये आयुष्य जगताना.